डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलसोबत मिळून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा काटा काढला खरा, पण त्यानंतर जे अपेक्षित होतं त्यापैकी एकही गोष्ट घडताना दिसत नाहीये. आणि आता थांबायचं कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मध्य पूर्वेतल्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत ते जवळपास 10 देशही या युद्धात नाहक ओढले गेलेत आणि युरोपकडून जे समर्थन मिळणं अपेक्षित होतं तेही मिळताना दिसत नाही. ब्रिटनने स्पष्ट केलंय की आपण या युद्धात पडणार नाही, तर स्पेनने त्यांचा लष्करी तळही वापरायला अमेरिकन लढाऊ विमानांना मनाई केली. तर दुसरीकडे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग अडवून धरत भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया यांचं तेल अडवल्यामुळे रशियाने पुढाकार घेऊन तेलाची अतिरिक्त निर्यात करण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेला खटकणारी गोष्ट म्हणजे युरोपातल्या देशांनीही युक्रेनला विनंती केली आहे की रशियन गॅस वाहतुकीची आपत्कालीन परवानगी द्यावी, जेणेकरून पश्चिम आशियातून रोखलेल्या गॅसची भरपाई करता येईल. दुसरीकडे भारताला तेल वाहतूक बंद झाल्यानंतर सर्वात मोठा फटका बसणं अपेक्षित आहे आणि बॅकअप प्लॅन म्हणून रशियाने 95 लाख बॅरल्स एवढं तेल व्हेसलमध्ये लोड करून हे व्हेसल भारताजवळच्या समुद्रात उभा केलेत. रशियाने मध्य पूर्वेला तोडीसतोड पर्याय देण्याचं कसं नियोजन केलंय, डोनाल्ड ट्रम्प यांचं सगळं गणित कसं बिघडलंय आणि इराण एवढं जड का चाललंय याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. रॉयटर्सला रशियातल्या एका अधिकाऱ्याने जी माहिती दिली आहे त्यानुसार रशियाने 95 लाख बॅरल्स एवढं तेल असलेले व्हेसल्स भारताजवळच्या समुद्रात आणून उभे केलेत आणि भारताने ऑर्डर दिल्यानंतर आठवडाभरात हे व्हेसल भारतीय बंदरावर पोहोचवले जातील. भारताचं 40% तेल ज्या मार्गावरून येतं तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग इराणने जगातल्या सगळ्या जहाजांसाठी बंद केलाय. परिणामी भारताने तेल आयात करण्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे आणि रशिया हा भारताचा सर्वात मोठा पारंपरिक पर्याय मानला जातो. आतापर्यंत रशियाकडूनच भारत मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होता, मात्र अमेरिकेच्या निर्बंधांनंतर ही खरेदी भारताला बंद करावी लागली. भारतीय तेल कंपन्या एका दिवसात 56 लाख बॅरल्स क्रूड ऑइलवर प्रक्रिया करू शकतात आणि मध्य पूर्वेतून येणारं 40% तेल बंद झालंय. भारताकडे सध्या जे पर्याय आहेत त्यात व्हेनेझुएला आणि अमेरिकाही आहे, मात्र हे पर्याय प्रचंड खर्चिक आहेत आणि डिलिव्हरी येण्यासाठी जास्तीचा वेळही जातो. भारताची ही 40% तूट भरून काढण्यासाठी रशिया कोणत्याही क्षणी तयार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. खरं तर रशियाचं हे तेल हे भारतासाठी परवडणारं मानलं जातं आणि करोनानंतर भारताला या तेलाचाच मोठा फायदा झाला होता. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारताला आपल्या परकीय चलन साठ्यातले डॉलर्सही वाचवता आले होते आणि वाहतुकीचा खर्चही वाचवता आला. रशियातील व्लादिवोस्तोक बंदरावरून तेलाचे व्हेसल जपानचा समुद्र, नंतर पूर्व दक्षिण समुद्र आणि दक्षिण समुद्रामार्गे भारतीय बंदरावर येतात. रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादलेले आहेत आणि संपूर्ण युरोपने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे. परिणामी भारत आणि चीन हे दोनच देश रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करत होते, पण अमेरिकेने भारतावर अतिरिक्त व्यापारी शुल्क लादलं आणि रशियन तेलाची खरेदी पूर्णपणे बंद करायला लावली. भारताने ही अट मान्य केल्यानंतरच ट्रम्प यांनी शुल्क मागे घेतलं. इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे गणितही बिघडताना दिसत आहेत. ट्रम्प म्हणाले होते की इराणचं नौदल पूर्णपणे संपलंय आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून विना अडथळा जहाजं नेता येतील. मात्र इराणकडून होणारे हल्ले पाहता सध्या कोणत्याही देशाची हा मार्ग वापरण्याची तयारी नाही. युरोपातल्या देशांनीही गॅस आणि तेलाचा तुटवडा तयार होऊ नये यासाठी युरोपियन युनियनने युक्रेनला आदेश दिलेत की अधिकाऱ्यांना ड्रुजबा पाईपलाईनची पाहणी करण्याची परवानगी द्यावी. रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर ही पाईपलाईन बंद झाली होती आणि युरोपियन देशांनी रशियाकडून तेलाची खरेदीही थांबवली. मात्र हंगेरी आणि स्लोवाकिया या दोन देशांचं म्हणणं आहे की मध्य पूर्वेतल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी गरजेची आहे. रशियातून युरोपमध्ये ड्रुजबा ही पाईपलाईन 1960च्या काळात बांधली गेली होती, जी आजही जगातली सर्वात लांब तेल पाईपलाईन मानली जाते. युक्रेनने स्पष्टीकरण दिलंय की युद्धकाळात या पाईपलाईनचं नुकसान झालंय आणि दुरुस्तीसाठी अजून काही वेळ जाऊ शकतो. पण जे युरोपियन देश रशियाच्या विरोधात होते त्यांनीही संकट काळात रशियन तेल खरेदीची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते हे युद्ध अजून काही आठवडे चालू शकतं, त्यामुळे प्रत्येक देश पर्यायी तेल पुरवठ्याची चाचपणी करतोय. रशिया या युद्धात सगळ्यात मोठा किंगमेकर ठरणार आहे, कारण गेल्या 3 वर्षांपासून आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. त्यात आता मध्य पूर्वेत जर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ दीर्घ कालावधीसाठी अडवून ठेवला तर सगळी मदार ही रशियावर असेल. चीन आधीपासूनच रशियाकडून तेल खरेदी करतोय, तर भारतासाठीही ही वाहतूक सोपी आहे. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाला रशियासोबत संबंध तोडायला सांगितले
तेच डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या प्लॅनमध्ये फसलेले दिसत आहेत. इस्रायल आणि अमेरिकेने इराणचं नेतृत्व संपवलेलं असलं तरी इराणच्या मिसाईल सिस्टमने अमेरिका आणि इस्रायलला अजूनपर्यंत तोडीसोड उत्तर दिलं आहे. अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या UAE, सौदी अरेबिया, कुवेत, बहरेन या देशांमध्ये इराणने हल्ले केलेत आणि जिथे तेलाची निर्मिती केली जाते त्या रिफायनरी टार्गेट केल्यात. सौदी अरेबियामधली सुद्धा सर्वात मोठी रिफायनरी इराणने सोमवारी टार्गेट केली होती आणि यामुळे तेल शुद्धीकरणावर परिणाम झाला. इराणने ज्या ताकदीने उत्तर दिलंय त्याने अमेरिकेचेही गणित बिघडलेत आणि पूर्व आशियात ठेवलेला आपला दारुगोळा हलवण्याची तयारी अमेरिकेने केल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प सांगतायत की आमच्याकडे इराणच्या आजूबाजूलाच प्रचंड मोठा दारुगोळा आहे आणि तो पाहिजे तेवढे दिवस पुरू शकतो. पण या युद्ध काळात जगभरातला तेल पुरवठा खंडित होतोय आणि त्या सगळ्याचा राग अमेरिकेवर निघतोय. युरोपियन देशांचीही यात पडण्याची इच्छा नसणं स्पष्टपणे दाखवून देतं की डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे अंदाज चुकलेत आणि शेवटी जो विध्वंस होईल त्याचा राग ट्रम्प यांच्यावर निघणार आहे. भारतानेही मध्य पूर्वेतल्या परिस्थितीवर लक्ष ठेवत रशियाकडून तेल खरेदीची चाचपणी पुन्हा सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणातली अनिश्चितता, जगाची ऊर्जा सुरक्षा आणि त्यात रशियाची कोणत्याही क्षणी मदतीची तयारी या गोष्टींनी अमेरिकेचं धोरण चुकताना दिसतंय. या घडामोडींवर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.